जय शिवराय, जय भीम भावांनो. स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की तुम्ही पण असा व्हिडिओ बनवून इंस्टाग्रामच्या आयडीला तुमच्या फ्रेंडचा बर्थडे व्हिडिओ कसा क्रिएट करू शकता. तर त्यासाठी सिंपली तुम्हाला करायचं काय भावांनो, व्हिडिओला फक्त पूर्ण बघायचं आहे, कुठेही स्किप न करता. आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भावांनो, कारण की तुमच्यासाठी असेही मराठीमध्ये ट्रेनिंग मी ट्युटोरियल घेऊन येत असतो. तर आपला व्हिडिओ फक्त पूर्ण बघा भावांनो, कारण की तेव्हाच तुम्हाला असा स्टेटस क्रिएट करता येईल. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही ॲप्लिकेशनची गरज नाही भावांनो, फक्त तुमच्याकडे इंस्टाग्राम ॲप्लिकेशन पाहिजे. तर ते तुमच्याकडे असेलच भावांनो. तर चला, थोडाही वेळ न घालवता आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया. ओके, तर भावांनो, आपल्याला आपलं इंस्टाग्राम ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. तर त्यासाठी इंस्टाग्राम ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर इथनं तुमच्यासमोर काही असा इंटरफेस येईल. इथनं मी तुम्हाला दाखवतो माझी आय डी भावांनो. इथं बघू शकता राहुल पाटरे. आणि तुम्हाला मला फॉलो करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही मला फॉलो करू शकता. त्यानंतर इथनं होमवरती क्लिक करायचं आहे. आणि इथं वरती बघू शकता तुम्हाला युवर आय डी स्टोरी दिलेलं आहे, सॉरी. त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर यायचं आहे आणि इथनं तुम्हाला PNG सिलेक्ट करायचा आहे. जो PNG तुम्हाला ज्या मित्राची तुमचा बड्डे आहे किंवा कोणाचा पण तुम्हाला इथं ॲड करायचा आहे फोटो, तर तुम्ही ॲड करू शकता सिम्पली. ठीक आहे. फोटो ॲड केल्याच्यानंतर करायचं काय भावांनो, इथनं वरती तुम्हाला इथं काही ऑप्शन दिलेले आहे, वरती बघू शकता. तर इथनं आपल्याला सिम्पली 4 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तर मी याच्यावरती सिम्पली क्लिक करतो आहे. क्लिक केल्याच्यानंतर इथं सर्च ऑप्शन आलेला आहे, सॉरी, सर्चवरती क्लिक करायचं आहे. सर्चवरती क्लिक केल्याच्यानंतर भावना आपल्याला इथं सिम्पली लिहायचं काय आहे, टाईप काय करायचं आहे. तर इथनं आपल्याला बर्थडे असं सिलेक्ट लिहायचं आहे. ठीक आहे. सर्च करायचं आहे, सॉरी, बर्थडे सर्च करायचं आहे. सर्च केल्याच्यानंतर भावना तुमच्यासमोर काही अशा PNG येतील खूप साऱ्या. तर मी पहिल्यांदा या पेजवरती आलेलो आहे, तर माझ्या ओपन झालेलं आहे. तुम्हाला लोडिंग होत असेल तर थोडासा वेट करून घ्या. आणि इथनं वेट झाल्याच्यानंतर PNG ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला जे PNG आवडेल ती तुम्ही इथनं ॲड करू शकता भावांनो. तर इथं खूप सारे PNG दिलेले आहे. तुम्ही सिम्पलीसाठी तुम्हाला एक PNG ॲड करून दाखवतो आहे. तर मी इथनं ही PNG सिलेक्ट करतो आहे. PNG सिलेक्ट केल्याच्यानंतर भावांनो करायचं काय, आपल्याला इथं खाली ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. इथं बघू शकता असं झूम करायचं आहे आणि असं इकडं मोठं करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर करायचं काय, परत आपल्याला त्याच 4 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथं. ठीक आहे. तर मी क्लिक करतो आहे. क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इथनं हे बर्थडे जे नाव आता आपण टाईप केलेलं होतं ते कट करायचं आहे आणि तिथं आपल्याला किंग लिहायचं आहे. ठीक आहे. किंग लिहिल्याच्यानंतर आपल्याला परत सर्च करायचं आहे. तर थोडासा वेट होतो आहे भावना, थोडासा लोडिंग होतो आहे, वेट करू शकतो. तर इथं बघू शकता खूप सारे PNG ओपन झालेले आहे. तर आपल्याला आपल्याला ही ताजची PNG घ्यायची आहे. तर याच्यावरती क्लिक करणार आहोत आपण आणि इथनं हिला असं खेचून वरती न्यायचं आहे आणि तुमच्या PNGच्या डोक्यावरती इथनं आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे चांगलं. ठीक आहे. तर तुमच्या PNGच्या हिशोबानं तुम्ही ॲड करू शकता. तर बघू शकता हे ॲड झालेलं आहे. थोडासा छोटा करून घेऊया. तर त्यासाठी आपल्याला थोडंसं त्याच्यावरती क्लिक करावं लागेल आणि त्याला ॲड करून घ्यावं लागेल. तर बघू शकता ॲड झालेलं आहे. त्यानंतर करायचं काय, परत आपल्याला त्या 4 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथनं एक किंग टाईप केलेलं आपल्याला कट करायचं आहे. कट केल्याच्यानंतर इथनं काही वेगळे टेक्स्ट येतील भावांनो. तर आपल्याला परत बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर असे काही ऑप्शन तुमच्या समोर येतील. तर इथनं तुम्हाला याच्यावरती आपल्याला एक म्युझिक लावायचं आहे, त्याच्याने आपली स्टोरी जी मस्त वाटेल. ठीक आहे. तर आपण इथनं 5 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करूया, म्युझिक ऑप्शनवरती. ठीक आहे. तर आपण म्युझिकवरती क्लिक करूया. क्लिक केल्याच्यानंतर इथनं खूप सारे सॉन्ग येतील भावांनो, ऑनलाईन असतील ते. तर तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही इथनं सिलेक्ट करू शकता. तर मी इथनं सिम्पलीसाठी तुम्हाला एक सॉन्ग ॲड करून दाखवतोय. तर हे सॉन्ग मी ॲड करतोय. तर सिम्पली इथं आपल्याला क्लिक करायचं आहे, इथं वरती PNGच्या फोटोवरती. ठीक आहे. हे चालू झालेलं कॉपीराईट येईल त्यामुळे मी बंद करतोय सॉन्ग. तर आपल्याला ते झाल्याच्यानंतर वरती इथं डनचा ऑप्शन दिलेला आहे भावांनो. त्यानंतर आपल्याला इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे वर कोपऱ्यामध्ये. ठीक आहे. तर मी ओके करतो आणि इथनं आपल्याला याला जिथं तुम्हाला ॲड करायचं आहे तिला करू शकतो. अरे यार, तर भावांनो ॲड झालेलं आहे. ॲड झाल्याच्यानंतर करायचं काय, सिम्पली आपल्याला इथं खाली
क्लिक करायचं आहे भावांनो सेंड टूवरती क्लिक केल्याच्यानंतर इथनं तुम्ही बघू शकता, तुम्हाला फ्रेंडला सेंड करायचं असेल तुमच्या तर करू शकता. डायरेक्ट स्टोरीवरती पण आपण याला लावू शकतो आणि इथनं तुमच्या फ्रेंड तुम्ही सेंड करू शकता. त्याच्यानं मी इथं तुम्हाला स्टोरीवरती ॲड करून दाखवतो आहे भावांनो. इथनं ओकेवरती क्लिक करायचे. ते सिम्पली थोडासा वेट केल्याच्यानंतर तुमच्या स्टोरीवरती पोस्ट होईल. ओके, तर भावांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भावांनो, कारण की मी असेच ट्रेनिंग टॉपिकवरती व्हिडिओ बनवत असतो तुमच्यासाठी. तर चला भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकवरती. तोपर्यंत बाय.